कळमनुरी इथून निघालेली कावड यात्रा थोड्याच वेळात हिंगोली इथं पोहोचणार आहे। यात्रेत लाखोंच्या संख्येने कावड भक्त सहभागी झालेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य अशी कावड यात्रा निघणार आहे। कळमनुरी ते हिंगोली असा या कावड यात्रेचा प्रवास असणार आहे। जवळपास 8 लाख किलोमीटरचा जो आहे पायी प्रवास असणार आहे। त्या यात्रेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघतोय मी सध्या आहे हिंगोलीतल्या अग्रसेन चौकामध्ये। या ठिकाणी आहे तर कावड यात्रेची जय्यत अशी तयार करण्यात आली आहे। जागोजागी भव्य अशी बॅनरबाजी लावण्यात आली आहे। एवढंच नव्हे तर या कावड यात्रेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत। आता ही कावड यात्रा ऐन विधानसभेच्या तोंडावर निघत आहे। वास्तविकता कावड यात्रा जी आहे दरवर्षी निघते, मात्र ही कावड यात्रा विधानसभेच्या तोंडावर निघत असल्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री या कावड यात्रेमध्ये नेमकं काय संबोधित करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी त्या कावड यात्रेचा जो आहे तो समारोप असणार आहे। या ठिकाणाहून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कावड यात्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकास संवाद साधणार आहेत। जवळपास लाखोच्या संख्येनं कावड यात्रेमध्ये अनेक सहभागी होणार आहेत। मागील काही दिवसांपासून कावड यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती आणि आज या कावड यात्रेचा जो आहे या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार आहे। ही कावड यात्रा कळमनुरी येथील महादेव मंदिरापासून हिंगोलीतल्या महादेव मंदिरापासून आहे। शहरातील मुख्य कावड यात्रा फिरल्यानंतर या ठिकाणी या कावड यात्रेचा समारोप होणार आहे। या कावड यात्रेमध्ये दुपारी 3 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असणार आहेत। आता एकनाथ मुख्यमंत्री नेमकं काय संबोधित करतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली। तर आपण दृश्य बघतोय, कावड यात्रेची ही दृश्य आहेत। आमदार संतोष बांगर हे देखील यात्रेमध्ये सहभागी झालेले आणि नजर जाईल तिथवर ही यात्रा आज दिसते आपल्याला आणि यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेले आहेत आणि याच्या कावड यात्रेमध्ये मुख्यमंत्री देखील सहभागी होणार आहेत। यात्रेत लाखोंच्या संख्येने कावड भक्त सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय। कळमनुरी येथील कावड यात्रा आता थोड्याच वेळात हिंगोलीत पोहोचणार आहे।